नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी या आपल्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला एक अशी व्यक्ती भेटायला आली आहे जी स्वतः यशस्वी व्यावसायिक तर आहेच, पण इतर बायकांनीही, मग ती बाई शहरातली असो, गावातली असो, खेड्यातली असो, कुठल्याही बाईला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर ही व्यक्ती तिला सर्वतोपरी मार्गदर्शन करते. इतकंच नाही तर त्या बाईकडे जो माल तिने तयार केलेला आहे तो फक्त देशातच नव्हे तर परदेशातही विकला जावा, त्याला बाजारपेठ मिळावी म्हणून ही अथक प्रयत्न करते. स्वदेशीचा वापर ही खरी राष्ट्रसेवा आहे असं हिचं ठाम मत आहे. कारण जर ग्राहकाने स्वदेशी वस्तू विकत घेतल्या तर व्यापाराला मिळणारा पैसा देशातच राहील आणि त्याचा देशाला फायदाच होईल असं हिला वाटतं. उत्तम उद्योजकामुळेच उत्तम राष्ट्र निर्माण होतं असं मानणारी माझी मैत्रीण मिनल मोहाडीकर आज आपल्याला भेटायला आलेली आहे. नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी ह्या आमच्या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत आहे. या निमित्ताने आपण भेटलो त्यामुळे मला खूप खूप छान वाटतं. पण मिनल, मला सांग, तू पॅथॉलॉजीमध्ये डिप्लोमा केलास, तुझी स्वतःची पॅथॉलॉजीची लॅब पण होती, तुझं उत्तम काल चाललं होतं, तुला अगदी फुरसत नव्हती, तर तुझा आवडीचं कार्यक्षेत्र असताना ती लॅब बंद करून तू एका अनोळखी वेगळ्याच कार्यक्षेत्रात पाऊल टाकलंस, ते म्हणजे खाद्यपदार्थांची विक्री. तर म्हणजे का असं तुला वाटलं असं करावं? असं काय असतं माहिती आहे का, की आपण जेव्हा महिला असतो तेव्हा आपल्यावरती काही जबाबदाऱ्या असतात. आणि माझ्या बाबतीत मी म्हणेन तर मी लासलगाव, म्हणजे मुंबईपासून नाशिकच्या जवळ जे लासलगाव कांद्याचं गाव आहे, तिथे मी काम करत होते. पण जेव्हा मी प्रेग्नंट राहिले तेव्हा बाळाला बघायला कोण, हा प्रॉब्लेम आला आणि त्यामुळे मला मुंबईत यायला लागलं. आणि मुंबईत आल्यावर देसाई बंधू आंबेवाल्यांचे प्रॉडक्ट्स आई घरबसल्या उद्योग म्हणून विकत होती, घरबसल्याच. पण मला एक चान्स मिळाला आणि वनिता समाजच्या माध्यमातून मी ते प्रॉडक्ट्स लोकांपर्यंत पोचवले. त्यामुळे कसं असतं, तुम्हाला चान्स मिळतो आणि तेव्हा आपण ग्रॅब द अपॉर्च्युनिटीप्रमाणे मी तो क्षण पकडून धरला आणि मग स्वरूप एजन्सीची सुरुवात झाली. मिनल, मला सांग, हे झालं तुझ्याबद्दल, पण इतर बायकांनीही व्यवसाय सुरू करायला काय हरकत आहे असं तुझ्या मनात येण्यासारखी काही घटना घडली का? असं तुझ्या मनात कसं आलं? कसं असतं माहिती आहे का, की तुम्हाला कोणीतरी गाईड केलेलं असतं किंवा तुम्हाला एक चान्स मिळालेला असतो आणि त्या ग्रॅब द अपॉर्च्युनिटीप्रमाणे मला चान्स मिळाला, म्हणजे संधी मिळाली. मग त्याचा मी वापर करून घेतला. मग मला समजा हे पकडता येत आहे, संधी पकडता येते, मग दुसऱ्यांनी का नाही करावी? आणि म्हणून मी लोकांना सांगत गेले, अरे मी करू शकते, मग तुम्ही का नाही? अशा यांनी मी असं ठरवलं, कारण मी ते स्वतः पॅथॉलॉजिस्ट, त्यामुळे मला काही उद्योगाचं पण ज्ञान नव्हतं. अशा वेळेला मला अपॉर्च्युनिटी मिळाली, कारण देसाई बंधू आंबेवाले माझा आजो आहे. माझ्या मामांनी विचारलं, तूच का नाही करत आमचं डिस्ट्रीब्युशन? आणि म्हणून फेब्रुवारीमध्ये 1988मध्ये मी स्वरूप एजन्सीज नावाने प्रथम अनुभव नसताना, मुद्दाम सांगते, अनुभव नसताना मी व्यवसाय सुरू केला. तर असं करताना माझ्या लक्षात आलं की मी करू शकते, मग इतर महिला का नाहीत? आपण म्हणतो ना, एक महिला शिक्षित होते तेव्हा संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं, त्याप्रमाणे एक महिला उद्योजक बनते तेव्हा संपूर्ण कुटुंब उद्योजक बनतं. हे लक्षात ठेवून मी महिला उद्योजकांसाठी काम करायचं ठरवलं. मग आम्ही उद्योगिनी हा जो तुझा प्रोजेक्टच म्हणूया आहे, तो ह्या विचारातूनच सुरू झाला का गं? नक्कीच. काय आहे माहिती आहे का, आम्ही उद्योगिनी हे आमचं एक त्रैमासिक आहे आणि 8 मार्च 1997मध्ये 1997मध्ये आम्ही उद्योगिनी ह्या त्रैमासिकाची सुरुवात झाली. आणि 8 मार्च का, तर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही हे त्रैमासिक सुरू केलं. आता याच्या पाठीमागे कोण होतं? कारण मी हे सुरू केलं, परंतु मी स्वतः जरी रायटर होते थोड्या प्रमाणात, परंतु बेसिकली मी काही पत्रकार नव्हते. त्यामुळे तेव्हा प्रदीप वर्मा, जे लोकप्रभाचे संपादक, त्यांनी आणि पुष्पाताई त्रिलोकेकर, ज्यांनी
खरोखर मला या दोघांनी प्रचंड मदत केली आणि त्यांच्याच इच्छेमुळे, रादर त्यांच्या कल्पनेमुळे आम्ही उद्योगिनी हे त्रैमासिक आम्ही सुरू केलं. त्याच्यामध्ये मग त्रैमासिक तरी येतच राहिलं, परंतु महिलांना मदत करण्याच्या दृष्टीने आम्ही दादरच्या साने गुरुजी विद्यालयामध्ये आम्ही दर महिन्याला एक मीटिंग घ्यायची ठरवली. त्या मीटिंगमध्ये मग काय मार्गदर्शन करायचं तर फायनान्स, मार्केटिंग, नेटवर्किंग म्हणजे रिलेशनशिप आणि गव्हर्नमेंट स्कीम्स याच्यावरती आम्ही मार्गदर्शन दादरमध्येच पहिल्यांदा सुरुवात केली. आणि सांगायला खूप आनंद वाटतो की आता आम्हाला 97 पासून इतकी वर्ष झाली आहेत आणि 98 पासून आम्ही उद्योगिनीतर्फे दरवर्षी आम्ही उद्योगिनींना अवॉर्ड देतो. वा. पुन्हा हा कार्यक्रम कधी असतो तर मार्च महिन्याच्या पहिल्या शनिवारी किंवा रविवारी. त्यावेळेला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून, कारण आता आम्ही उद्योगिनी फक्त मुंबईपुरती मर्यादित नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्र, गोवा आणि दुबईमध्ये सुद्धा आम्ही आहोत. अरे वा. आणि अशा तऱ्हेने महिलांना संघटित केलं, त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना मार्गदर्शन केल्यामुळे त्यांना लागणारे, मी तर दररोज रात्री 9 ते 9 नंतर फोनवरतीच असते, तुमचे प्रश्न उत्तर माझी, अशा तऱ्हेने मी महिलांना गाईड करते, अगदी अनोळखींना सुद्धा. आणि त्यामुळे महिलांचे प्रश्न सोडवत गेले. ऑफकोर्स त्यावेळेला काही प्रॉब्लेम्सही आले, पण त्यावेळेला मी काय सांगायचे, ठीक आहे मला एवढं माहिती आहे ना, तुम्ही मला पुन्हा फोन करा, आय विल डेफिनेटली हेल्प यू आउट. असं पण झालं. आणि बँकांनी पण आम्हाला खरंच खूप मदत केली. याची काही उदाहरणं मी तुम्हाला नंतर देईन. ह्या तुझ्या काउन्सिलिंग सेशनचा त्यांना नक्कीच उपयोग झाला असणार. पण मला सांग की त्या ज्या माल उत्पादित करत होत्या त्यांची खूप विक्री झाली पाहिजे असं आपल्याला सगळ्यांनाच वाटणं वेगळं, आणि त्यांच्या मालाची विक्री व्हायला हवी म्हणून तू हे जे अथक प्रयत्न करतेस गेली वर्षानुवर्ष, हे तर खूपच भारी आहे. मिनल, हे सगळं तू कसं काय करतेस गं? कसं असतं माहिती आहे का, कुठलाही उद्योजक जेव्हा उभा राहतो तेव्हा मालाची विक्री झाली तरच तो पुढे जाऊ शकतो. आणि हे मी कधी लक्षात आलं, 88 साली जरी स्वरूप एजन्सीला सुरुवात झाली, देसाई बंधूंच्या प्रॉडक्ट्स बरोबर इतर वेगवेगळे प्रॉडक्ट्स माझ्याकडे येत गेले. मी डिस्ट्रीब्युशन म्हणूनच स्वरूप एजन्सीला सुरुवात केली. परंतु हे 88 नंतर 90 साली माझ्या लक्षात आलं की आपल्याला बाजारपेठ मिळवण्यासाठी आपल्याला एक्झिबिशन हा कन्सेप्ट तेव्हा नव्हता. काय सांगतेस? आणि 90 साली आम्ही पहिल्यांदा सावरकर स्मारकामध्ये पुन्हा मे महिना 9 मे 1990 मध्ये आम्ही आनंद ट्रेड डेव्हलपमेंट सर्व्हिसेसतर्फे आम्ही कन्झ्युमर शॉपिंग हा कन्सेप्ट रुजवला. म्हणजे एक्झिबिशनचा ट्रेडमार्क हा कन्झ्युमर शॉपिंग. मग याच्यामध्ये आम्ही काय केलं तर हा प्रयत्नच नवीन होता, रादर कन्सेप्ट नवीन होता. तेव्हा आम्ही मोठ्या कंपन्यांचा सहभाग, कारण शेवटी सगळी नाटकं करता येतात परंतु पैशाची नाटकं नाही करता येत आणि जाहिरातीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पेपरला जाहिरात द्यायची तर मोठ्या कंपन्यांचा सहभाग पाहिजे. म्हणून मोठ्या कंपन्यांचा सहभाग, लहान उद्योजकांना किंवा उद्योगिनींना बाजारपेठ मिळावी म्हणून त्यांना डिस्काउंट रेटनी स्टॉल, आणि ज्या संस्था असतात, डम अँड डेफ स्कूल असेल, ब्लाइंड स्कूल असेल, किंवा एखादी खरंच महिला अगदी छोटी आहे, तिला फायनान्शियली नाही अफोर्ड होते, अशा लोकांना आम्ही फ्री स्टॉल्स उपलब्ध करून देऊ. त्यामुळे एकाच छताखाली 90 सालपासून आत्तापर्यंत अथक प्रयत्नांमुळे आम्ही फक्त मुंबईत नाही तर संपूर्ण महाराष्ट्र, गोवा आणि दुबई इथे अगदी दरवर्षी आम्ही वेगवेगळे, ऑफकोर्स हळूहळू वाढत गेलो, परंतु या सगळीकडे 10 मोठी प्रदर्शनं आम्ही वर्षभरात ऑर्गनाईज करतो, इवन आउट ऑफ इंडिया ऑल्सो. त्याच्यानंतर काय झालं तर 92 साली 1992 मध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर याच्यातर्फे जी महिला विंग चालवली जाते त्याची मी अध्यक्ष झाले. आणि सांगायला आनंद वाटतो की 92 ते 96 मी महिला विभागाचे अध्यक्ष होते, 96 ते 2000 मी व्हाईस प्रेसिडेंट झाले. आणि पुढे महाराष्ट्र चेंबरच्या इतिहासात आत्तापर्यंत फक्त मी एकमेव महिला अध्यक्ष झालेली आहे. पण हे सगळं बाय इलेक्शन, नॉट बाय सिलेक्शन. आणि माझ्या अध्यक्षपदाच्या वेळेला तर मला सांगायला खूप आनंद होतोय
की मी 2008 ते 2009 मध्ये 10 महिन्यामध्ये, कारण मी टेक ओव्हर केलं जूनमध्ये, तर जून ते पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत मी 10 महिन्यामध्ये चेंबरच्या खात्यात इतके पैसे आणले. पैसे तर आणलेच, परंतु एक आगळा वेगळा प्रकल्प केला की ज्याच्यामध्ये ग्लोबल महाराष्ट्र कन्सेप्ट रुजवला. ग्लोबल महाराष्ट्राला आम्ही 8 वेगवेगळ्या देशातून उद्योजक मुंबईत आले होते आणि ते पुन्हा 9 जानेवारी 2009. म्हणजे बघ की प्रत्येक वेळेला वेगळं काहीतरी केलं, कन्सेप्ट रुजवला आणि त्याची आपण वेगळ्या तऱ्हेने विचार केला तर त्याला आपण म्हणतो ना, त्याला खरंच चांगला प्रतिसाद मिळतो. तू जेव्हा इथे प्रदर्शन आयोजित करतेस ना, तेव्हा तुम्ही जाहिरात करत असाल, पेपरात जाहिरात देत असाल, पेपरातून फ्लायर्स पाठवत असाल, होर्डिंग्ज लावत असाल. आणि आता तर मिनल मोहाडीकर आयोजित असं वाचलं की मी आणि माझ्यासारखे अनेक ग्राहक अगदी डोळे मिटून विश्वासाने तुझ्या प्रदर्शनाला आम्ही येतो आणि भरपूर खरेदी करतो. पण जेव्हा तू परदेशात प्रदर्शन लावतेस तेव्हा असा भरपूर ग्राहक प्रदर्शनाला यावा या दृष्टीने तू कसं काय मॅनेज करते, काय करतेस? आम्ही परदेशात म्हणजे शारजाला पहिलं प्रदर्शन केलं, दुबईच्या जवळच्या शारजामध्ये. आणि शारजामध्ये इंडिया एक्झिबिशन सेंटर म्हणून एक हॉल आहे आणि तिथे पहिला प्रदर्शन करण्याचा मान आपल्याला मिळाला. क्या बात आहे. आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला आपली नवरात्र आलेली होती, त्यामुळे सविता प्रभुणे, नंतर आमचे विठ्ठल कामतजी, इवन मनोहर जोशी साहेब माझ्याबरोबर होते आणि हे सगळे ओपनिंगला आले होते. परंतु तिथे लोकांना कसं अट्रॅक्ट करायचं, आणि म्हणून आम्ही चक्क नवरात्र असल्यामुळे दांडियाचा कार्यक्रम ठेवला. आणि परदेशामध्ये दांडिया हा एक कन्सेप्टच नवीन होता. बरोबर. आणि त्यामुळे लोकांपर्यंत आम्ही पोचलो. त्याचप्रमाणे आता आम्ही यावर्षी याला गेलो होतो बँकॉकला. आणि त्यावेळेला बँकॉकमध्ये तिथल्या राज्याचा वाढदिवस असा आला आणि शनिवार रविवार, त्यामुळे लॉंग विकेंड आला होता. आणि तेव्हा B2B होतं, म्हणजे बिझनेस टू बिझनेस, एक्झिबिशन नव्हतं. पण अशा वेळेला मग लोक येतील की नाही. बरोबर. आणि अशा वेळेला लोक म्हणाली, मॅडम आम्ही यायला, इंडियन लोकांची बोलत होते इथून, ते म्हणाले आम्हाला यायची इच्छा आहे हो, पण लॉंग विकेंड म्हणून आम्ही कुठे चाललोय. पण त्याच्यामध्ये सुद्धा आमचा एक मित्र आम्हाला भेटला जो सरदार होता. त्यांनी चक्क सरदारच्या त्यांच्या याच्या पेजवरती टाकून दिलं गुरुद्वाराच्या. आणि त्यामुळे इतके इंडियन्स आले. आणि एक मुद्दाम उदाहरण देते. एक आमची उद्योगिनी जी पुण्याहून आली होती, तर ती आद्या, संत तिचं आडनाव, आद्या क्रिएशन नावाने, तिला 7 महिन्यात 7 वेळा तिचे कन्साइनमेंट गेले. म्हणजे नुसतं B2B केलं आणि आपल्या इंडियन प्रॉडक्ट्सना कशी बाजारपेठ मिळू शकते बघ. हे महत्वाचं आहे की कुठेही तुम्ही गेलात तरी पुन्हा तुमचं प्रॉडक्ट त्या बाजारपेठेत जाणं हे महत्वाचं आहे. मिनल, कधी कधी असं होत असेल की तुझ्या लक्षात येत असेल की ही जी बाई आहे ती उत्तम व्यवसाय करू शकेल, असं काही तुझ्या गणितांनी तुझ्या लक्षात येत असेल. पण मी तुला असं विचारते की एखाद्या बाईने उद्योजक होण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तिच्यात काय गुणविशेष असणं आवश्यक आहे, काय तुझ्या लक्षात येतं तिच्याबद्दल? याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, प्रत्येकांच्यात गुण आणि अवगुणे असतातच. प्रत्येकाने आपले गुण ओळखून पावलं टाकायला लागतात. आणि त्याच्यासाठी मी सगळ्यांना स्वोट अनालिसिस लिहायला सांगते. स्वोट म्हणजे काय? S stands for strength. What are the strength? W stands for weaknesses. Weakness काय आहे तुमच्यात? What are the opportunities? O stands for opportunity. आणि T stands for threats, म्हणजे अडथळे. T म्हणजे ॲक्च्युली अडथळे, पण मी त्याचा उलटा वापर करते. S स्ट्रेंथ म्हणजे काय? तुमचे गुण. W weaknesses म्हणजे काय तुम्ही करू शकणार नाही तर ते. O म्हणजे संधी, अपॉर्च्युनिटी. कोणती संधी तुमच्या आयुष्यात, तुझ्या आयुष्यात वेगळी येईल, माझ्या आयुष्यात वेगळी येईल, तर संधी काय मिळू शकते. आणि T स्टँड्स फॉर थ्रेट्स म्हणजे काय? अडथळे म्हणजे तुम्हाला तुमच्या घरच्या जबाबदाऱ्या काय आहेत. कितीही मोठी पुरुष किंवा बाई झालं तरी सुद्धा तुमचं घर तुम्ही विसरता कामा नये. त्यामुळे काही महिलांचे असे पण फोन येतात, माझं छोटंसं बाळ आहे, माझ्या घरी सासू सासऱ्यांना बघायला लागतं. मग मी त्यांना म्हणते की छोटं बाळ जेव्हा शाळेत जाईल ना तेव्हाच तुम्ही आता घर बसल्या करा, पण बाहेर पडायचं असेल तर छोटं बाळ शाळेत जाऊन दे.
कारण ही तुमची जबाबदारी आहे. तुमचं बाळ ही तुमची जबाबदारी आहे हे ओळखून पावलं टाका. आणि सासू सासऱ्यांचं करायलाच पाहिजे. मी तर म्हणेन एकत्र कुटुंब पद्धती फार चांगली. माझी सासू नसती तर मी खरंच काम करू शकले नसते. माझी मधुरा फक्त 3 वर्षाची होती त्यावेळेला मी व्यवसायात आली. माझ्या सासू सासऱ्यांनी मदत केली, माझ्या नवऱ्याने मदत केली आणि मधुराने सुद्धा. आता मधुरा मोठी आहे, परंतु त्यावेळेला छोट्या मधुराने आम्हाला साथ दिली, म्हणूनच मी बाहेर जाऊ शकले. त्यामुळे आपल्या घरच्या परिस्थितीला बघून तुम्ही काम करा. काम कुठल्याही वेळेला तुम्ही करू शकता. आणि आता तर कॉम्प्युटर का जमाना आहे. आपल्याला पॅन्डेमिकने शिकवून दिलंय की वर्क फ्रॉम होम. त्यामुळे कित्येक कामं तुम्ही घर बसल्या सुद्धा करू शकता. अगदी मार्केटिंग सुद्धा तुम्ही घर बसल्या करू शकता. पण याच्यासाठी तुम्ही वेळ द्यायला पाहिजे. म्हणून टाईम मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. कारण का, टाईम आपण महिलांना काही शिकवायची गरज नाही. आपण घरचं सगळं करून बाहेरची कामं, कित्येक महिला नोकरी करतात किंवा उद्योग करतात, म्हणजे आपण करतोच. मनी मॅनेजमेंट आपण लहान प्रमाणात घरात करतच असतो, ते मोठ्या प्रमाणात उद्योगात करायला लागतो. म्हणजे याच्यासाठी काही आपल्याला करायची गरज नाही. आणि नाती जपणं हे तर आपण लग्न होऊन जेव्हा सासरी जातो ना, तेव्हा आपली आई सांगते ते तुझं घर आहे बरं का. जी 20 वर्षापूर्वीपर्यंत मुलगी घरी असते ती तिकडे जाऊन त्या घराला घर मानते. म्हणजे नाती आपण जपतोच. हे सगळे गुण आपल्या महिलांच्यात आहेत. फक्त ते ओळखा, पावलं टाका. आणि म्हणून मी म्हणते आवड, निवड आणि सवड. आवड तुम्हाला पाहिजे कुठल्याही कामाची, निवड परफेक्ट पाहिजे आणि त्याला सवड म्हणजे वेळही द्यायला पाहिजे. आणि म्हणून मी म्हणते सातत्य. आज हा बिझनेस केला, उद्या तो बिझनेस केला चालत नाही. सातत्याने तो बिझनेस करा. आणि मी तर म्हणेन आता अपॉर्च्युनिटी तुम्हाला एक्सपोर्टची आहे, आउट ऑफ इंडियाची आहे. मग इथे बसूनही तुम्ही बाहेर माल पाठवू शकता. अशी कित्येक उदाहरणं माझ्याकडे आहेत की ज्या इथे बसून उद्योग करतात आणि एक्सपोर्टर बनलेले आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त विजन पाहिजे, बघण्याची तुमचा दृष्टिकोन मोठा पाहिजे आणि मनापासून काम करा, जीव ओतून काम करा. वेळेचं बंधन प्रत्येकाला असतं, पण जो वेळ तुमच्या हाती येईल त्या वेळेचा सदुपयोग करा. मी तर म्हणेन नावाचा पण सदुपयोग करा. कारण माझ्या बाबतीमध्ये तू म्हणशील तर मोहाडीकर नाव होतंच, पण माझे वडील हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांचं नाव आणि मोहाडीकरांचं नाव, ढमढेरे मोहाडीकर, या दोन्ही नावाचा माझा नक्कीच फायदा झाला. फायनान्शियली नाही, पण त्या नावाचा सदुपयोग केल्यामुळे माझ्या ओळखी बाजारात वाढल्या. आणि ओळखी असतील तरच तुम्ही व्यवसाय, लगेच काही व्यवसाय मिळत नसतो. त्याला आपण जसं म्हणतो ना, आपण जेव्हा बी टाकलं, रुजलं तरच त्याचं झाड होतं, हळूहळू होतं आणि मग वटवृक्ष होतो. त्याप्रमाणे आपण व्यवसाय करताना स्लो बट स्टेडी. आणि लोकांना बऱ्याच वेळेला वाटतं की माझा बिझनेस ना 2 दिवसामध्ये एवढा मोठा होणार, तर नाही. कुठल्याही गोष्टीला ती वेळ यायला लागते आणि तुम्ही तेवढा वेळ देऊन सिन्सिअरली काम करायला लागतं. ज्या लोकांना नव्याने व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना सरकारकडनं काही विशेष सवलती मिळतात का? अगदी खूप चांगला प्रश्न आहे. कारण आता पंतप्रधान मोदीजींनी आपल्याला खूप स्कीम्स दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मुद्रा योजना म्हणजे विदाऊट एनी कोलॅटरल सिक्युरिटी. त्याला तुम्ही अगदी नवीन असा, अगदी नवीन. आता पहिल्यांदा त्याची वेगळी ही होती. आता 5 लाखापर्यंत तुम्हाला विदाऊट एनी कोलॅटरल सिक्युरिटी नवीन लोकांना मिळू शकते. वा. मध्यम कोणी असेल म्हणजे जरा थोडे वर्ष केलेले त्याला 10 लाखापर्यंत, आणि जो एस्टॅब्लिश आहे त्याला 20 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतो, हे मुद्रा योजनेतर्फे. दुसरी CMEGP आपल्या महाराष्ट्रापुरती. CMEGP म्हणजे काय? चीफ मिनिस्टर रोजगार योजना. ही DIC तर्फे मिळते आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युली ते लोक तुमच्यापर्यंत पोचतात. आम्ही उद्योगिनीच्या प्रत्येक कार्यालयामध्ये आम्ही स्कीम राबवली आणि त्याच्यामध्ये CMEGPला काय लागतं तर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड याच्याशिवाय किंवा तुमचा जन्माचा दाखला. कारण तुम्ही याच म्हणजे महाराष्ट्रातले आहे हे दाखवण्यासाठी. हे एवढेच 2 कार्ड लागतात. आणि त्याच्यामध्ये CMEGP मध्ये तुम्ही
नवीन उद्योजक असाल तर स्टार्टअपला पण मदत आहे आणि तुम्ही एस्टॅब्लिश असेल तरी सुद्धा आहे. पण त्याच्यामध्ये महत्वाचं की तुम्ही मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी असाल तर तुम्हाला 25% सबसिडी आहे आणि तुम्ही छोट्या खेडेगावात असाल तर 35% सबसिडी तुम्हाला मिळू शकते. आणि त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे फक्त तुम्हाला तुमचे 2 म्हणजे कार्ड दाखवायचे आणि ती कार्ड दाखवली तर तुम्हाला कोलॅटरल सिक्युरिटीची गरज नाही. आणि त्याला 1 लाखापासून अगदी छोट्या उद्योजक आहे 1 लाखापासून 50 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकतं. आणि महिलांच्या दृष्टीने मी सांगेन की तुम्ही जे फूड ट्रक्स चालवता ना, अगदी तुमचं फूडचं काही विक्री करायची तर ते फूड ट्रक सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. आणि ते तर काय मला वाटतं 8 ते 10 लाखात तुमचं काम होऊ शकतं. हा फूड ट्रक तुम्ही घेतलात आणि तुमच्या आता शिवाजी पार्क सारख्या ठिकाणी बघाल तर दुपारी किंवा संध्याकाळी असा एक स्पॉट असतो, त्या स्पॉटवरती तुम्हाला ते प्रॉडक्ट मिळतात. मग आपल्याच उद्योगिनींनी समजा संघटित होऊन काम केलं तर 10 लाखाचं कर्ज भले माझ्या फक्त त्याला वयाची अट आहे 45 वयापर्यंत ते मिळू शकतं पण 50 वर्षापर्यंत चालू शकतं. पण त्यावेळेला जी लहान असेल तिने तिचं काय याच्यावरती कर्ज घ्यावं. आणि संघटित होऊन काम केलं तर एका फूड ट्रकवरती मला वाटतं 5 भगिनींचं तर आरामात काम होऊ शकेल. मग अशाच काही नवीन योजना पण आहेत का नवीन उद्योजकांसाठी? आहेत ना. आता नवीन योजना म्हणजे आपल्याकडे 12 बलुतेदार पूर्वी होते, 12 वेगवेगळे बलुतेदार. तर त्याच्यासाठी विश्वकर्मा योजना आलेली आहे. विश्वकर्मा योजनेसाठी तुम्हाला ते शिकवतात. विश्वकर्मा योजनेसाठी तुम्हाला ऍक्च्युली शिकवतात आणि नुसतं तू विचारायला गेलीस तरी 500 रुपये देतात बरं का. आणि तुम्ही तो कोर्स करायचा आणि कोर्स केल्यानंतर मग सुतार, चांभार, लोहार या सगळ्यांचे वेगवेगळे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाला तुम्ही तुमच्या छोट्या खेडेगावातही तुम्ही काम करू शकता. तुम्ही तुमचं दुकान सुद्धा करू शकता. आणि याच्यामध्ये 3 वर्षामध्ये तुम्हाला 8 लाखापर्यंत कर्ज मिळतं. त्याला काहीही त्रास नाहीये. पण त्याच्यासाठी तुम्ही तुमचं नाव नोंदणी करणं गरजेचं. आणि मी तर म्हणते तुमचं पेपर वर्क परफेक्ट असेल ना तर सगळे तुम्हाला मदतीचा हात द्यायला सरकारच तयार आहे. पण पेपर वर्क परफेक्ट पाहिजे, रजिस्ट्रेशन पाहिजे. आता आमचं आम्ही उद्योगिनीच्या बाबतीत म्हटलंच तर आम्ही उद्योगिनीतर्फे आम्हाला पण रजिस्ट्रेशन जमास. तर रजिस्ट्रेशन पाहिजे. तुमचे पेपर वर्क म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही व्यवस्थितपणे तुमचे अकाउंट मेंटेन करायला पाहिजे. आता आम्ही तर काय धंदा उद्योग करत नाही पण तरी सुद्धा तुमचे अकाउंट मेंटेन करणं हे तुमचं काम आहे. आणि मी नेहमी सांगते की आलेला पैसा जेव्हा व्यवसायात येतो ना तेव्हा माझ्या नवऱ्याने मला तेव्हा एक काम सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं तो उद्योजक म्हणजे तो बेसिकली त्यावेळेला नोकरी करत होता तेव्हा मी नवीन होते. तेव्हा त्यांनी सांगितलं तर रोज 20 रुपये बाजूला टाक. मला कळे ना 20 रुपये काय म्हणतोय. तेव्हाची गोष्ट 88 सालची. रोज 20 रुपये प्रमाणे 30 दिवसाला 600 रुपये झाले. 12 महिन्याला 7,200 रुपये प्लस तुमचं व्याज धरून साधारण 8-8.5 हजार झाले असते. आणि त्याच्यावरती माझ्याच नवऱ्यांनी 1,500 किंवा 1,000 टाकले आणि पहिली 10,000 रुपयाची फिक्स डिपॉझिट मी त्या बँकेत केली. त्यामुळे बँकवाल्यांना खात्री पटली की ही बाई आपल्याला टकवणार नाही. म्हणून तुम्ही तुमच्या हाताला एक सवय लावा. आलेला पैसा रोज बाजूला थोडासा टाका. पहिलं फिक्स डिपॉझिट वर्षभरात करा म्हणजे बँक सुद्धा तुमच्याबद्दल निर्धास्त राहील. आणि म्हणून मी म्हणते पेपर वर्क परफेक्ट असेल तर तुम्हाला पैसे नक्की मिळतील. आणि याच्यामध्ये मुद्दाम उदाहरण देते. आम्हीच एका उद्योगिनीला 50 लाख रुपये मिळवून दिले बँकेच्या माध्यमातून. तिने ते 50 लाख दिले पण तिचं नाव आहे सोनाली कोचरेकर आणि हॅपी टू शेअर विथ यू तिचा IPO आलेला आहे 4 वर्षाच्या आत. तिचा स्वतःचा IPO आला आणि ती 9 वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट्स बनवून देते. म्हणजे पेपर वर्क आणि काम करायची तयारी आणि कष्ट करायची तयारी असेल तर मी म्हणेन ताट वाढलंय पण हात तुमचेच लागणार आहेत. एखाद्या बाईला जर व्यवसाय करायचा असेल तर बाकी सगळी मदत तुम्ही करताच म्हणजे मार्गदर्शन करता
पण तिला आपल्याला जो व्यवसाय करायचा आहे त्याबद्दल तिला थोडा स्वतःलाही अभ्यास करावा लागेल ना, की आपला टार्गेट कोण, म्हणजे ग्रुप कुठला ज्याच्यासाठी आपण हा माल बनवतोय तो कुठल्या भागात आहे असं असेल ना ग. आणि करतात ते तर करायलाच पाहिजे. तुमचा अभ्यास तुमच्या प्रॉडक्टबद्दल पाहिजे. प्रॉडक्टबद्दल अभ्यास करताना हु आर युअर कॉम्पिटिटर्स, समजा तेच प्रॉडक्ट समजा तू बनवत असशील, तू बाजारात आहेस, तुझी गोष्ट 100 रुपयाने असेल तर मी 90नी कशी विकेन हे पण बघायला पाहिजे. प्रॉफिटेबिलिटी पाहिजेच, परंतु हे करत असताना कॉम्पिटिशनमध्ये राहताना क्वालिटी चांगली पाहिजे. नंतर तुम्ही दिलेला माल म्हणजे क्वालिटीच ती चांगलीच पाहिजे की पुन्हा गिराईक तुमच्याकडे यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट रास्त किंमत, क्वालिटीप्रमाणे रास्त किंमत असणं हे पण महत्त्वाचं आहे. तुम्ही फॅन्टॅस्टिक रेट लावले तर तुमचे 2च गिराईक येऊ शकतात, पण तेच तुम्ही व्यवस्थित रेट लावलेत, कमी नाही म्हणणार, व्यवस्थित म्हणजे कॉम्पिटिटरशी रिलेटेड किंवा कॉम्पिटिशनमध्ये येण्यासाठी रास्त किंमत ठेवली तर तुमचा तो गिराईक तुम्हाला शोधत येतो. आणि हे मी म्हणते का माहिती आहे का, की हे करत असताना तुम्ही एक एक पावलं वरती चढत जाता. नेहमी आपण अभ्यासामध्ये पण बघा, पहिलीतून दुसरीत जातो, दुसरीतून तिसरीत जातो. त्याचप्रमाणे उद्योगात पहिल्यांदा तुम्ही फक्त त्या तुमच्या गावापुरता उद्योग करता, मग महाराष्ट्रापुरता कराल, मग भारतात कराल आणि मग भारताच्या बाहेर कराल. त्यामुळे हे करत असताना तुम्ही हळूहळू पुढे जा, पण सातत्याने जा. आणि हे करत असताना क्वालिटी आणि तुमचा अभ्यास किती आहे तुमच्या प्रॉडक्टबद्दलचा, तुम्ही रॉ मटेरियल कुठून घेताय, ते रॉ मटेरियल पण स्वस्तात यायला पाहिजे, त्या दृष्टीने त्याची किंमत ठरते. आणि नेहमीच आम्ही आता पॅन्डेमिकच्या वेळेला असं मुद्दाम दाखवून दिलं मुंबईमध्येच की आमच्या 25 उद्योगिनींचे आमच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत मुंबईत, त्याच्यामध्ये 25 भगिनी तुमच्या पार्ल्यामध्येच 25 सोसायटी आपण बाहेर जाऊ शकत नव्हतो. अशा वेळेला त्या 25 भगिनी मिळून 106 प्रॉडक्ट्स बनवत होत्या. पण मग जेव्हा बायका एखादा व्यवसाय सुरू करतात तो जास्त करून संसार उपयोगी वस्तूंचाच का करतात? म्हणजे बायका पण मोठ्या प्रमाणात एखादा बिझनेस, म्हणजे कोणी स्टील उद्योगात पडली आहे का वगैरे, अशा असतात का? आधी पहिली गोष्ट काय माहिती आहे का, आपण नेहमी असा वाक्प्रचार आहे की उद्योगात पडलो, तर उद्योगात पडायचं नसतं, उद्योगात उभं राहायचं असतं. आणि त्यामुळे उद्योग सुरू करताना बऱ्याच वेळेला महिला, तू म्हणतेस ते बरोबर आहे, की उद्योगामध्ये त्यांना माहिती असलेले उद्योग करतात. म्हणजे काय, तर फूड प्रॉडक्ट करतील, कपडे करतील, असंच करतात. परंतु अशा पण महिला आहेत ज्यांनी स्वतःच्या उद्योगासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग केला आहे. आमची सुजाता सोपारकर ही ठाण्याच्या टीसा म्हणून ऑर्गनायझेशन आहे, याची अध्यक्ष आहे. परंतु ती स्वतः इंजिनियर आणि ती जे पार्ट्स बनवते, इलेक्ट्रॉनिक पार्ट्स बनवते. परंतु तिने जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा ती अगदी लहान होती, कॉलेज गोईंग मुलगी. आणि अशा वेळेला अचानक वडील गेले होते, त्यांच्या उद्योगात तिला जायला लागलं. पण गेल्यानंतर तिने तो उद्योग सावरला आणि उद्योग मोठा केला. आता एक्सपोर्टमध्ये सुद्धा ती आहे. दुसरं उदाहरण मी देईन, मानसी बिडकर ही पुण्यातली आहे, ती पण इंजिनियर आहे. परंतु तिने जो व्यवसाय सुरू केला ते LED ड्रायव्हर्स बनवणे, ज्याचा उपयोग तुम्ही LED लॅम्पमध्ये करता. इवन LED ड्रायव्हर्सचा वापर तुम्ही प्युरिफायरमध्ये पण करू शकता. आणि आता तिने LED ड्रायव्हर्स बनवण्यासाठी महिलांना शिक्षित केलेले, म्हणजे अशा तऱ्हेने त्याचे पार्ट्स बनवण्यासाठी मानसीने पुढाकार घेतला. आणि आता ती सुद्धा मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजची महिला विभागाची अध्यक्ष आहे. नंतर तिसरी आमची पुन्हा पुण्याचीच, तिचं नाव आहे, अगदी ती वेगळा व्यवसाय करते आणि तिचं नाव आहे शीला दारिया. शीला दारिया ही चक्क स्क्रू बनवते. पण स्क्रू म्हणजे कुठल्या प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रू बनवते, जिथे वेगवेगळ्या मशीन्सला लागतात. आणि ती इंजिनियर वगैरे नाही बरं का, परंतु अनुभवातून ती शिकली. आणि आता आपलं जे चांद्रयान गेलं, त्या चांद्रयानाला सुद्धा सुजाताचा आणि शीलाचे प्रॉडक्ट्स गेलेले आहेत. म्हणजे आमच्या महिला अशा काही कमी नाही आहेत, तर त्याला सुद्धा सप्लाय करणाऱ्या आमच्या महिला आहेत. या तिघींचं तर वेगळं उदाहरण आहे. आणि चौथं उदाहरण मी मुद्दाम
उज्ज्वला गोसावीचं देते. उज्ज्वला गोसावी ही शेतकऱ्यांना लागणारी मशीन्स बनवते आणि त्याच्यामध्ये सुद्धा आत्ता आपण जे मिलेट्स म्हणतो ना, मिलेट्सच्या बद्दल त्याचं सुद्धा मशीन तिने केलेलं आहे. आणि शेतकऱ्यांना अगदी छोटी छोटी मशीन शेतकऱ्यांना लागतात. मिनल, असं म्हणतात की आपण बायका एकाच वेळेला अनेक कामं करू शकतो, मल्टीटास्कर असं आपलं वर्णन केलं जातं. तर आपला हा जो गुणविशेष आहे ना बायकांचा, त्याचा व्यवसाय करताना उपयोग होऊ शकतच असेल ना? नक्कीच. कारण काय आहे, आपण म्हणून टाइम मॅनेजमेंट, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की टाइम मॅनेजमेंट करूनच आपण बायका काम करू शकतो ना. बरोबर. त्यामुळे एक बाई घरातलं पण बघते, मुलांचं पण संगोपन करते, त्यांचा अभ्यास पण घेते, त्यांच्या पण वेळा सांभाळते. आणि हे करत असताना उद्योजक म्हणूनही काम करताना ती टाइम मॅनेजमेंट करूनच त्या ठिकाणपर्यंत पोचते, वेळेवर पोचते, काम करवून घेते, काम लोकांना देते. आणि अशामुळे आमच्या उद्योगिनी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या फील्डमधल्या आहेत. आता तर मी म्हणेन सर्व्हिस इंडस्ट्री आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये देर आर सो मेनी अपॉर्च्युनिटीज. माझ्याकडे एक उद्योगिनी आहे जी बोरिवलीमध्ये राहते. ती काय काम करते माहितीये? मोठ्या प्रमाणात तिचा उद्योग आहे. काय करते तर लोकांची घरं साफ करून देणं. युरेका फोप सारखं मशीन आहे, ती तुम्हाला महिन्याभरात दर महिन्याला येऊन तुमचं घर साफ करून देते. अशा कितीतरी उद्योजक आहेत. आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कुठलंही काम करा, मी तर म्हणेन भाजी चिरून तुम्ही 4 प्रकारच्या भाज्या पाठवणारी आमची एक ठाण्यातली उद्योगिनी होती. 4 प्रकारच्या भाज्या घरी पाठवायची, 4तल्या तुम्ही 2 चूज करा. असं पूर्ण महिनाभर तुम्हाला भाजी चिरून देणे. नंतर आता रविवार शनिवार आलाय तर तुम्हाला पुलाव करायचा आहे तर पुलावाला लागणाऱ्या गोष्टी एकत्र करून देणे. अशा प्रकारे सुद्धा महिला काम करतात. आणि मी तर म्हणेन आपल्या नोकरी करणाऱ्या बायकांना मी नेहमी म्हणते, मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, कुठे तुम्ही तुमचं प्रॉडक्ट विका तर जिथे बाई नोकरी करते तिथे जा. शाळांमध्ये 100% स्त्रिया नोकरी करतात. नंतर हॉस्पिटलमध्ये 70% स्त्रिया नोकरी करतात, म्हणजे डॉक्टर असतील किंवा नर्सेस असतील. आणि बँकांमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये 50%. तिथे कसं पोचा तर तुमच्या याच्यामध्ये लंच टाईममध्ये जा, पुन्हा 25 तारखेपासून 5 तारखेपर्यंत जा की नक्की खिच्यामध्ये पैसा असतो. आणि त्या वेळेला तुम्ही तुमचे मैत्रिणीकडेच आधी जा. तुमची बँक स्वतःची असते, त्या बँकेत जा. तुमचं मूल शाळेत जातं, त्या शाळेत जा. आणि एखादी मैत्रीण. पण मिनल, आता ऑनलाईन विक्रीचा जमाना आला. घर बसल्या आपण फोनवर ज्या काय आपल्याला गोष्टी हव्या त्या मागवतो आणि त्या तासाभरात 1-2 दिवसांनी आपल्या दारी येऊन हजर होतात. आणि तुझ्यासारखी एखादी बाई जेव्हा इतर बायकांचा माल त्यांना बाजारपेठ मिळावी म्हणून खपते आणि प्रदर्शन भरवते, तर मग तेव्हा ह्या ऑनलाईन विक्रीचा या कष्ट घेऊन भरवलेल्या प्रदर्शनावर काही परिणाम झाला असं होतं का गं? याचा परिणाम हा मी विषय घेतेच, परंतु ऑनलाईनसाठी सुद्धा आम्ही जेव्हा बंद होतं सगळं तेव्हा कन्झ्युमर शॉपी हाच ब्रँड वापरला होता आम्ही उद्योगिनीसाठी. आणि त्यावेळेला आम्ही त्या महिलांना सुद्धा बाजारपेठ मिळवून दिली. पण त्याचा एक नियम आहे, ऑनलाईनला तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट द्यायचं असेल तर काय तर तुमचा जीएसटी नंबर पाहिजे. आता जीएसटी नंबर पाहिजे जेव्हा म्हणतो तेव्हा लहान उद्योगिनींचे नसतात. त्यांना मी काय सांगितलं माहितीये, आमचाच एक उद्योजक आहे छोटासा, स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि त्यांनी खांबेटे म्हणून त्याचं नाव आहे आणि तो पण ठाण्यामध्ये चांगली प्रॅक्टिस करतो. तो ऑनलाईनला आला, कारण तेव्हा आम्ही ऑनलाईन, आत्ता सुद्धा आम्ही ऑनलाईनची लेक्चर्स घेतो. तर ऑनलाईनला येऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचा जीएसटी नंबर काढून घ्या, म्हणजे तुम्ही ऑनलाईनला जाऊ शकाल. आणि समजा तुमचा धंदा तेवढा नाही झाला तर नील फाईल रिटर्न करता येतं. आता हे आपल्याला कुठे माहिती होतं. त्यामुळे तेव्हा सुद्धा उद्योजकांचे उद्योगिनींना व्यवसाय मिळाला. आणि आत्ता तू जर विचारलंस की त्या प्रदर्शनावरती काही परिणाम होतो का, तर मी तर म्हणेन की प्रदर्शनावरती पहिल्या वर्षी असं वाटलं की जेव्हा सुरू झालं पॅन्डेमिक नंतरची गोष्ट, तेव्हा चक्क औरंगाबादमध्ये माझं प्रदर्शन होतं. आणि तेव्हा त्यांनी काय सांगितलं माहितीये की मॅडम काय आहे माहितीये, आता लोक हुशार झाले, ते आमच्या दुकानात येतात, फोटो काढतात आणि ऑनलाईनचा रेट बघतात.
म्हणजे असे ग्राहक हुशार झालेत. परंतु तुम्ही जेव्हा त्यांच्या गावात जाता, आणि वर्षातून एकदाच आम्ही जातो, त्या गावात आम्ही वर्षातून एकदा जातो, त्यामुळे लोक आमची आतुरतेने वाट बघत असतात. क्वालिटी प्रॉडक्ट असतात, चेहरा बघून आपल्याला ओळखत असतात, कारण तो एक ब्रँड एस्टॅब्लिश झालाय त्या गावात. आम्ही एकमेव ऑर्गनायझर आहोत की मोर दॅन 10 cities वी आर ऑलरेडी एस्टॅब्लिश, आणि पुढच्या वर्षी जानेवारी पर्यंतचे आमच्या तारखा डिक्लेअर होतात. त्यामुळे लोकांना एक आमच्याबद्दलचं नक्की खात्रीलायक माल मिळतो हे माहितीये, त्या वेळेलाच येतो हे माहितीये. त्यामुळे परिणाम न होता उलट मी म्हणेन ग्राहक वाढलेत. मिनल, माझी खात्री आहे जसं तुम्ही व्यवसाय करू इच्छिणाऱ्या बायकांना मदत करता तसंच पुरुषांनाही करतच असणार, होय ना? मग तुझ्या इतके वर्षाच्या अनुभवाने मला सांग की बाई जेव्हा व्यवसाय करते आणि पुरुष जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा त्यात काय तफावत, त्यांच्या ॲप्रोचमध्ये काही फरक असतो का? काय माहितीये का, बाई आणि पुरुषात असं काही उद्योगामध्ये फरक असतो असं मला म्हणायचं नाही, परंतु बाई जेवढी सिन्सिअर असते पुरुष नसतो असं मी म्हणणार नाही. पण पुरुषाला काही वेगळ्या गोष्टींकडे त्याचं लक्ष जाऊ शकतं, जे बाईला फक्त घर आणि उद्योग याच्याशिवाय दुसरं काहीच नसतं. त्यामुळे बाई सिन्सिअरली बिझनेस करते, आणि कुठलीही गोष्ट बघशील ना तर म्हणजे अगदी बँकांनी सांगितलेली गोष्ट सांगते की बँकेमध्ये तू जाऊन बघितलंस तर बाईचा कधीही NPA झालेला नसतो. कारण काय, तिला माहिती असतं मला हे पैसे चुकते करायचे. वेअरएज पुरुषांच्या बाबतीत काय होतं की आलेला पैसा पुन्हा बिझनेसमध्येच यावा, जरी मनातपासून इच्छा असली तरी त्यांचा दुसरीकडे कुठेतरी खर्च होऊ शकतो. आणि बाईच्या बाबतीमध्ये तिच्या हातालाच ते वळण असतं की आलेला पैसा पुन्हा बिझनेसमध्ये यावा. आणि म्हणून बँकासुद्धा बायकांना म्हणजे अशा स्कीम्स आहेत काही बँकांच्या की फक्त महिला उद्योजकांसाठी, अशा सुद्धा स्कीम्स आहेत. बँक ऑफ इंडियाची पहिली स्कीम आली त्यावेळेला प्रियदर्शनी योजना, तर त्यावेळेला जेव्हा आली तेव्हा चक्क बँक ऑफ इंडियाचे लोक मला शोधत आले की मॅडम तुम्ही सांगा कोणाला द्यायचं आहे कर्ज. त्याचप्रमाणे सारस्वत बँकेची तर स्कीम उद्योगिनी या नावानीच आहे. म्हणजे बघा की उद्योगिनी नावानी त्यांनी स्कीम केली. आमच्या ज्या उर्वशीताई दरादर या सारस्वत बँकेमध्ये मोठ्या अधिकारी होत्या, आणि त्यांच्यामुळेच हे नावसुद्धा उद्योगिनी आलं असं मी म्हणेन. इतके वर्ष मिनल, महिलांना उद्योजिका बनवायला तू अथक काम करतेस, पण इतक्या वर्षाच्या तुझ्या प्रवासात अशा कोण महिला उद्योजिका आहेत का की ज्या तुझ्या कायम अगदी लक्षात राहिल्यात? एक दोन तरी आम्हाला सांग ना. आम्ही दरवर्षीच उद्योगिनी अवॉर्ड देतो. बरं. त्यामुळे तो एक त्यावेळेला आम्हाला नवीन लोक भेटतातच. परंतु मधुराने AUPBX म्हणजे आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान बिझनेस एक्सचेंज नावाने एक अवॉर्ड पूर्ण भारतामध्ये डिक्लेअर केलं. आणि पूर्ण भारतामध्ये डिक्लेअर केल्यावर असे पण उद्योजक आले की जे अगदी नवीन होते, 0 to Nero बनले होते. एक उद्योगिनी तर आमची जी आहे ना ती सावंतवाडीच्या जवळ अगदी तिथे याच्यामध्ये अडकली होती, काय म्हणतात आपल्या पॅन्डेमिकच्या वेळेला मुंबईची बाई तिकडे जाते काय आणि अडकून राहते काय, अशा वेळेला तिला काजू प्रोसेसिंगची माहिती होती. तिने काय केलं माहितीये, तिथे पॅन्डेमिक मध्ये जेव्हा सगळ्यांचे उद्योग ठप्प झाले होते तेव्हा तिने 15 जणांना काम दिलं. वा. आणि काम देऊन तेव्हा 50 किलो काजू बनवत असेल, पण आता तिचे 500 किलो काजू बनतात रोजच्या रोज. म्हणजे एवढी मोठी उद्योजक झाली आहे. तिचा मुलगा असतो मुंबईत, ती असते गावात, आणि गावात राहणारी उद्योगिनीला आम्ही उद्योग AUPBX तर्फे अवॉर्ड दिलं. बघ, दुसरं मी मुद्दाम उदाहरण देते की पुन्हा रत्नागिरी मधली आमची परांजपे, स्मिता परांजपे, हिच्या बाबतीत तर अगदी विचित्र घडलं. 90 साली तिच्या नवऱ्याने आत्महत्या केली. त्यांचं प्रॉडक्ट कोणतं होतं, स्वतः उद्योजक होता, त्यांचं प्रॉडक्ट होतं आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवायचे. पण त्यावेळेला घराच्या बाहेर पडणं पण कठीण होतं. 2 मुलं पदरात होती. अशा वेळेला स्मिताने लगेच पदर बांधला आणि कामाला लागली. ती स्वतः काम करतच होती, पण 2 मुलांना तिने वाढवलं. एक मुलगा डॉक्टर झाला,
दुसरा मुलगा उद्योगात आला आणि आता त्या आयुर्वेदिक प्रॉडक्टना आपण प्लास्टिकच्या डब्या घेतो. तर MIDC मध्ये रत्नागिरीच्या पहिली महिला की जिने प्लास्टिकच्या डब्या बनवण्याचा कारखाना केला. वा. आणि तेवढ्यावरतीच थांबली नाही, तर रत्नागिरीमध्ये कोकमचं आणि कैरीपण हे आत्ता सीझन आहे नंतर, तर त्यावेळेला त्याला जे कॅन्स लागतात ते कॅन सुद्धा स्मिता बनवते. नंतर स्वतः बहुधा पहिलीच असेल की स्वतः तिची गॅस एजन्सी आहे, पहिली महिला कोकणामध्ये असणारी, म्हणजे व्यवसाय पण वाढवत गेली. तिसरं मी उदाहरण देईन रेखा बोरकरांचं. रेखा बोरकर या बुलढाण्यासारख्या छोट्याशा गावातल्या महिला, त्यांनी तिथे कित्येक भगिनींना तयार केलं, कॉम्प्युटराइज मशीन दिली. ऑफकोर्स त्यांना शिक्षण द्यावं लागलं, परंतु त्याच्यामध्ये त्या अप्रतिम साड्या, आता तुझी साडी नेसलेस ना, बहुधा ही सुद्धा कॉम्प्युटरनीच हे केलेली आहे. अशा तऱ्हेने अशा साड्या, कपडे ज्याच्यावरती भरतकाम केलं जातं, अशा रेखा बोरकर एका छोट्याशा बुलढाण्यामध्ये कित्येक महिलांना काम देत आहेत. अशांना सुद्धा आम्ही अवॉर्ड, स्मिताला काय, रेखा बोरकरांना काय, आमच्या सावंतवाडीच्या काजूवाल्या मावशीला काय, असे कित्येक लोक आहेत की खरोखर 0 to हीरो बनलेले आहेत. आणि पण मग मिनल, आता हे तू सगळं सांगतेस ते इतकं प्रोत्साहन देणार आहे ना, की एखाद्या बाईला किंवा कोणालाही जर तुला अप्रोच व्हावं असं वाटलं, तुझी मदत घ्यावीशी वाटली, तर त्यांनी तुझ्यापर्यंत कसं पोचायचं सांग ना. मी त्यांना मुद्दाम माझा नंबर देते आणि रात्री मात्र फोन करायचा, कारण मी सकाळपासून बाहेर असते. रात्री 9 पासून 12 पर्यंत कधीही ते फोन करू शकतात. 9820135650 3565 हा माझा नंबर आहे. 9820135650 9 ते 12 कधीही फोन करा. मी तुमच्या प्रश्नाला नक्की उत्तर देईन, तुमची गोष्ट समजावून घेऊन तुम्हाला उत्तर मिळेल आणि मी तुमच्या फोनची वाटच बघते. मिनल, कदाचित तुला पहिला फोन माझाच येईल, पण मला आवडेल. नाही ग, पण तू इथे आलीस आणि किती म्हणजे किती किती माहिती मिळाली माहितीये. म्हणजे यात बारीक बारीक गोष्टींचा विचार केला नाही ग जात, कोणीतरी सांगितल्यावर त्या आपल्याला समजतात. ते आज काम आम्हाला समजायचं तू केलंस. तुझे कसे का आभार मानू मी. आभार नाही, मला खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. आणि अशाच कार्यक्रम तुझा मोठा होऊन जाऊ दे आणि लोकांपर्यंत महिलांना म्हणजे वेगळ्या वाटेने जाणाऱ्या महिलांवरती तू कार्यक्रम करते. त्यामुळे ते मला खूप आवडलं. तर आजचा हा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर तो शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील कार्यक्रमात.